अखेर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या RNPS किंवा GPS विकल्प निवडीला शासनाकडनं 2 वर्षांमध्ये दुसऱ्यांदा मुदतवाढ ही मिळाली आहे. गेली 2 वर्ष उलटून ही या योजनेची अंमलबजावणी किंवा कार्यपद्धती SOP न काढता आल्यामुळे दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ ही शासनाकडे ओढवली आहे. जी गत DCPS योजनेची झाली तीच RNPS ची होती की काय अशी शंका आता येऊ लागली आहे. 2005 साली जुनी पेन्शन योजना बंद करून DCPS योजना लागू करण्यात आली. मात्र त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी 2010 पर्यंत होऊ शकलेली नाही. त्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, शाळा असे कित्येक डिपार्टमेंट तर असे आहेत की अजूनही तिथे DCPS योजनेची अंमलबजावणी सरकारला करता आलेली नाही. शेवटी टप्प्याटप्प्याने 2014 साली शासकीय कर्मचाऱ्यांना व 2019 ला शिक्षकांना DCPS बंद करून ती केंद्राच्या NPS मध्ये वर्ग करण्यात आली. मात्र तोवर राज्यभर गोंधळ, हिशोबाचा मेळ नाही, शासन अंशदान, व्याज वेळेवर जमा नाही अशा स्थितीत ही योजना होती. आता RNPS मध्ये कथित 50% पेन्शनचे आश्वासन देऊन ती आणली तर गेली आहे. मात्र NPS कपात सुरू ठेवून ही RNPS योजना कशी राबवायची हा सगळ्यात मोठा सवाल व पेच प्रसंग यांच्या पुढे आहे. कारण कर्मचाऱ्यांना NPS योजनेत होत असलेली कपात ही राज्य सरकारकडे जात नसून केंद्राच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या PFRDA कडे जमा आहे. नव्हे तर ती गुंतवली गेली आहे. NPS चा सर्व कॉर्पस राज्य सरकारला ठेवून घ्यायचा आहे आणि मग त्या बदल्यात कथित 50% पेन्शन ही द्यायची आहे. अशा स्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना NPS मध्ये आधीच दिलेली 14% दरमहा पेन्शन व 10% कर्मचारी हिस्सा आपल्याकडे ठेवून घेतल्यावरच त्यांना RNPS अंतर्गत पेन्शन ही देता येईल. अशी ही कर्मचाऱ्यांची सर्व NPS कॉर्पस रक्कम राज्य सरकारांना द्यायला PFRDA कडे तरतूद नाही. त्यामुळे ते देऊ पण शकणार नाहीत किंवा देऊ पण शकत नाहीत. कारण त्या रकमेवर कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे असा NPS चा नियम आहे. रिटायरमेंट वेळी कर्मचाऱ्याला मिळालेली 60% रक्कम कॅशमध्ये सरकार कर्मचाऱ्यांकडून एक वेळ घेईल, पण उर्वरित 40% रक्कम कशी येणार तर त्या कर्मचाऱ्यालाही मिळत नाही. कारण ती रक्कम NPS ची पेन्शन मिळण्यासाठी अॅन्युटी खरेदी करण्यासाठी गुंतवावी लागते व कर्मचाऱ्यांच्या व त्याच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना ती मिळत असते. असा एकंदरीत पेच प्रसंग असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीस विलंब होत आहे असे आमचे ठाम मत आहे. जी गत गेल्या दशकामध्ये DCPS ची झाली तशीच आता RNPS ची होणार आहे, किंबहुना होत आहे. कारण आज अनेक सेवानिवृत्त कर्मचारी जे स्वतःची अंशदान रक्कम देऊन RNPS ची अंतर्गत पेन्शन घेऊ इच्छित होते त्यांना 2 वर्षांमध्ये RNPS मधून कोणतीही पेन्शन मिळू शकलेली नाही. परिणामी त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. असो, अजून किती वेळ वित्त विभाग घेते या योजनेची अंमलबजावणी करते ते पाहूया. तोपर्यंत कृपया कोणीही विकल्प देण्याची घाई करू नका. खर तर शासनाने RNPS च्या भानगडीत न पडता सरळ जुनी पेन्शन योजना लागू करून कर्मचाऱ्यांची पेन्शनच्या कटकटीतून सुटका करून त्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा आहे.